राम राम मंडळी, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग आमचा वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग आहे आणि आम्ही आता रेडी होतोय पूजेला जाण्यासाठी. खाली प्रणाली पण रेडी होतीये, म्हणजे ती ऑलमोस्ट ती रेडी झालीच आहे, फक्त तिला साडी घालायची बाकी आहे. पण त्यासाठी पण आता किती वेळ लावते माहीत नाही मला. आणि आथांग अजून झोपलाय, सो आम्ही पटकन रेडी होऊन पूजेसाठी जाणार आहोत खाली. सो या आजचा व्लॉग वट पौर्णिमा स्पेशल व्लॉग आहे, सो शेवटपर्यंत नक्की बघा. मी पॅन्ट शर्ट घातले आता. झालं आपलं असंच असतं, बायकांना जाम वेळ लागतो. काय बोलणार आता, तुम्हाला मी दाखवतो. गावा लवकर. अरे हा उठला का? उठलो मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शेट उठलेत. आता शेट तुम्ही उठले. गावात तुला साडी घालायची अजून. आपलं काय, आपलं पॅन्ट शर्ट घातलं आणि झालं. तुम्हालाच टाइम लागतो रे. तुझ्यासाठीच रेडी होतीये. शिद्दत से रेडी होना पड़ेगा. 7 जन्म इसी नवरे को मानना है तो. सर क्या है इस नवरे में जो 7 जन्म मांगना है? सगळी बोलली. चगली मुली. माझा गुन्ह्याचा नवरा आहे बाबा. है ना बाबू? आपल्याला हेच पप्पा पाहिजेत ना? हेच पप्पा पाहिजेत आपल्याला. शांती हेच पप्पा पाहिजेत. ओके? आपल्याला हेच पप्पा पाहिजेत ना? हेच हा पप्पा बाबू. पाहिजेत ना? की तू मम्मा आणि पप्पा 7 जन्मसाठी लॉक. ओके एकदम लॉक. ओके. We are ready guys. झाली, रेडी आहे ना बाबू? मम्माला बोल आवर लवकर. कळवंद झाली, जांभळा झाली, फणस झाली. रेडी करण्याचा आणि होता तुझ्यासाठी प्रणाली तुझं ताट तयार कर. पोटीचं सामान. बघूया कशी दिसते. सुंदर 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 वो हसीना बड़ी सुंदर. हे थोडं जुगाड करते मी गाईस. ते ताट एकदम असं व्यवस्थित ऑर्गनाइज्ड दिसावं म्हणून मी हे सगळं असं छोट्या छोट्या कप्स मध्ये घेतेय. आता काही लोक ह्याला विरोध करतील. हे काय बघतो बघ कसा. मम्मा क्यों तो दिसती है. ना मम्मा क्यों तो दिसती है. ह्याला बोलतात खरी तारीफ. माझ्या पप्पा कानातले पण बघतोय ना, नाक पण बघतो तू. मम्मी आणि वहिनी आलेले आणि चालले पूजेसाठी. चला 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 लवकर. पौर्णिमा म्हणजे काय सांग? वटपौर्णिमा म्हणजे हा सौभाग्याचा सण. हा सौभाग्याचा सण असा साजरा करतात की सावित्रीने तिचा पतीचा प्राण वडाच्या झाडाखाली गेला होता, पण तिने तिथे तप केलं. तिथे त्या पतीला मांडीवर घेतलं आणि पण त्या पतीच्या परत त्याचा आत्मा त्याच्यात यावा याच्यासाठी प्रार्थना केली तिथे बसून. आणि देवाने तिचं ऐकलं आणि तिच्या पतीचा प्राण परत आला. अच्छा. मुलाबाळांना सुखशांती लाभावी, पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ती वटपौर्णिमा साजरी करतात. आणि तुम्हाला काय 7 जन्म एकच पती पाहिजे? तुला काय 7 जन्म एकच पप्पा पाहिजे की व्हरायटी पाहिजे? हा बाबू. बाबू काय पाहिजे? आता ते बाबू तुमच्या पोटाला यायचं राहिलं परत. अरे बाबूचं 7 जन्म माहित नाही, पण आज तर पप्पाच पाहिजे. ब्लॉगर पप्पा.
मित्रांनो, 7 जन्माचा रिचार्ज सक्सेसफुल झाला आहे. किती सिद्धज्ञ देवाच्या पाया पडते तुम्ही बघा. अशी बायको भेटायला खूप नशीब लागतं. काय करायचंय? नेमका पाऊस आला, पावसात शूट करावं लागतंय. बाबू काय बघतो? सो फायनली पूजा करून आता आम्ही घरी आलेलो आहे आणि मला एवढी भूक लागली आहे. मला समजत नाही की उपवास माझा आहे की हिचा आहे. सकाळपासून मी एक अन्नाचा कण नाही खाल्लाय. मला एवढी भूक लागली आणि हिने बदाम काय, काजू काय, खजूर काय, ड्रायफ्रुट्स खाऊन मोकळी झाली. फक्त सावित्रीला सत्यवान नकोय, सत्यवानाला पण सावित्री पाहिजे. पाहिजे ना? हा पाहिजे ना. मग आता सत्यवानाला भूक लागली, त्याचं काय? देते सत्यवानासाठी जेवण बनवून. थांबा. छान भूक लागली. काय आज वटपौर्णिमा स्पेशल मेन्यू काय? मेन्यू आज आहे बटाट्याची भाजी जी इथे बनवते हो. आणि त्याच्यामध्ये गुलाब रेडी करून मध्ये आणि पुरी आणि पुरी आणि बस. गोड काय नाही का? गोड पाहिजे. कशाला? गोड वगैरे काय आहे की नाही असं? गोड पाहिजे. मग काय फ्रीज मध्ये? आमरस. आमरस केलाय? वा थंड आमरस. वा वा. थंड आमरस. थंड आमरस. गरमा गरम पुरी खाओ, गरमा गरम पुरी. मस्त कशी फुगली. माझं प्रेम, माझं हृदय जसं तुझ्यासाठी फुगतं. फुगत हृदय फुगत काय? फुलतं. तशी माझी पुरी फुगली आहे. हो, हृदय फुगायला का फुगा आहे काय? फुलतं बोलते. तुला बघून माझं जसं हृदय फुगतं. खतरनाक फुगली एकदम. खतरनाक. सुगरण आहे तुझी बायको. सुगरण. वाद नाही करायचा. ओव्हर ऍक्टिंग कमी कर. सुगरण. हे आहे आमचं ताट आणि हा माझा सत्यवान. गोडाचं तरी बनवायचं. पहिला काय भावा त्याच्यात पण मिक्स गोडाचं तरी बनवायचं. आमरस. सो गाईज, आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आजचा आमचा वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या सत्यवानाला किती जन्मांसाठी रिचार्ज करून आलात ते पण नक्की सांगा. मी माझ्या सत्यवानासाठी 7+7+7+7 इन्फिनिटी 7 जन्माचे रिचार्ज करून आलीये. बोललीच नाही वाटत. मी माझ्या सत्यवानाचा 7 जन्मासाठी एकदम फिक्स रिचार्ज करून आले, ज्याचं नेटवर्क पण जाणार नाही आणि कधीच रिचार्ज पण संपणार नाही. अच्छा अच्छा ठीक आहे. हा माझा सत्यवान मला असाच 7 जन्म मिळू दे. असाच 7 जन्म मिळू दे मला माझा सत्यवान. ओके ओके मग थँक्यू. चला बाय बाय. बाय बाय. टाटा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग आजसाठी एवढंच. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये गाईस. बाय बाय.